पहिलीच्या विद्यार्थ्यांना रोज येण्यासाठी शुभेच्छा. एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलेला आहे. पहिला दुसरा तिसरा जो कोणी नंबर काढून त्यांना ठराविक बक्षीस माझ्याकडून राहील. आल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून सतत तुमच्यासाठी धडपडणारे आपले दत्ताभाऊ आणि सायकल वाले गुरुजी. 15 जून शाळेचा पहिला दिवस, अर्थात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण. हा क्षण आठवणीत राहावा म्हणून शाळा विविध उपक्रम घेत असतात. चला आपणही पाहूया सायकलवाले गुरुजींच्या शाळेत पहिला दिवस कसा साजरा झाला. दानशूर व्यक्तिमत्व आपले सर्वांचे मार्गदर्शक दत्ताभाऊ खडे, त्याचप्रमाणे गोपीचंद शिंदे त्यांच्याबरोबर आलेले आणि बरेचसे पालक या ठिकाणी आहेत आणि बरेच जण मला वाटते पहिल्यांदा शाळेत आले. निश्चितच आपण या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करू. तुमचं सहकार्य, विद्यार्थ्यांची साथ आणि आमचे प्रयत्न याचं जे आपल्याला यश मिळतंय ते गेले 2 वर्ष आपण सर्वजण पाहतोय. कारण आमच्या बदललेल्या स्टाफ मध्ये बऱ्यापैकी आता आम्हाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षामध्ये आपण जर समोर बसलेले विद्यार्थी पाहिले तर माझ्या सुद्धा माहितीमध्ये 3 वर्षाचा माझा अनुभव आहे की 90% विद्यार्थी आज पहिल्या दिवशी हजर आहेत. जे जर आपण वर्षभर चांगले प्रयत्न केले तर काय होतं याचं एक सगळ्यात ज्वलंत उदाहरण आज पहिल्या दिवशी. अजून आपण बऱ्याच ठिकाणी जर थोडासा अनुभव ऐकला घेतला किंवा पाहिला तर 30-40% सुरुवात असते पहिल्या दिवशी. परंतु मुलांना सुद्धा शाळेविषयी आवड कधी निर्माण होते, तुम्ही आणि आम्ही त्या मुलांना अपेक्षित असणारा आनंददायी शिक्षण देत असतो त्यावेळेस त्या मुलांना अशा प्रकारची आवड निर्माण होते. आणि खरोखरच प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो की तुम्ही एवढ्या चांगल्या भावनेनं, चांगल्या उत्साहानं पहिल्या दिवशी 100% जवळ उपस्थित राहिलात. त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि आपण आज या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात आपल्याकडे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय त्यांना शाळेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करून आपण या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. प्रथमतः मी आपल्या शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष सन्माननीय माधव शिंदे यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मामली सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा असे मी त्यांना बंडोपंत सूर्यवंशी यांना सर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे या ठिकाणी आज आपल्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दत्ताभाऊ खडे यांचा सन्मान या ठिकाणी ओमबत सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा असे मी त्यांना विनंती करतो.
शाळेच्या वतीनं सन्मान करतील. आपल्या या कार्यक्रमात शाळेचे उपस्थित राहिले त्यांचाही सन्मान घेऊन करतील. कुठून जाईल? अरे हा कामाचा असतो, तो आपण त्याच्यावरती किती विश्वास ठेवतो, त्याच्या शब्दाला आपण किती जपतो, त्याच्यावरती इथे यश मिळत असतं. पूर्ण तालुक्यामध्ये गोंधळ्यापासून आलेली एकही शाळा नाही आणि 5 शिक्षक आहेत आणि वरती 2 शिक्षक. आपली एकमेव शाळा पटाला, कारण 40 शिक्षक कधी असतात. आपण स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने जे वातावरण तयार केलं त्याचा फायदा एवढा झाला की आज पहिल्याच दिवशी निवडपासून आज पालक आपल्याकडे आले. तुमच्या कार्यक्रमात तुमचा गोंधळ बरोबर आहे का? मग अजून पुन्हा गोड खावं आहे तुम्हाला, पण शांतता असेल तर. आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्तानं आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखणी या ठिकाणी आयोजित केलेल्या आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव शिंदे, उपाध्यक्ष आपले सूर्यवंशी, त्याचबरोबर बाकीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर धैर्यशील भाडे की त्यांचं आपल्याला सहकार्य असतं नेहमी. आणि इयत्ता पहिलीमध्ये नवीन शाळेत येणाऱ्या मुलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. कारण आपलं आयुष्याची जडणघडण होत असताना जे आपल्यावरती संस्कार केले जातात त्याचा अत्यंत महत्त्वाचा हा एक प्राथमिक शाळेतला पाऊल टाकण्याचा आपला संस्कार आहे. आणि इतर वर्गामध्ये सुद्धा म्हणजे 2री ते 7वी पर्यंत काही विद्यार्थी आपल्या शाळेची प्रगती पाहून, आपल्या शाळेचं कामकाज पाहून त्यांनाही या ठिकाणी आपल्या मुलांना प्रवेश घ्यावा किंवा प्रवेश द्यावा आपण अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी आलेले आहेत. त्याही आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं शाळेच्या वतीनं मी स्वागत करतो. आणि या शाळेच्या वातावरणामध्ये तुमची जास्तीत जास्त प्रगती कशी होईल हा सर्व शिक्षक वृंद प्रयत्न करत असतो आणि तुम्ही सुद्धा त्याला भरभरून साथ देत असता. म्हणून आपल्या शाळेची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला 25 विद्यार्थ्यांची 16 विद्यार्थी यावर सुद्धा पाहतात. म्हणजे गेल्या 2 वर्षाचा जो आपला रेशिओ आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा. आणि याचा परिणाम काय झाला की मसवड मधनं गेल्या वर्षी 10 ते 15 शिक्षकाचे विद्यार्थी आपल्याकडे यायला तयार होते. फक्त अडचण त्यांची काय होती, प्रवासाची होती. या वर्षी सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की दाखवीमध्ये स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षेचं काम चांगल्या प्रकारे चालतं. त्यामुळे तिथल्या काही शिक्षकांचे त्यांना बऱ्यापैकी स्कॉलरशिपचं माहिती असतं. त्यांचं म्हणणं आहे की दर सातत्याने सराव करून घेतला जातो, मार्गदर्शन केलं जातं की आमची मुलं ठेवायची. परंतु अडचण त्यांची क्रांतीवीर निर्माता येते. ज्यांचे विद्यार्थी इथून जातात तिथले विद्यार्थी इकडे आणण्याची आपण त्या स्टेशनला एक चांगला प्रयत्न करत होतो. परंतु या स्वर्गी सुद्धा खाली सरांनी तेवढ्याच ताकदीने सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी त्यांच्याकडे कमी असलेला निश्चित या वर्षीचा आपला त्या दृष्टीने कामकाज करता येणार आहे. इयत्ता 5वी ते स्कॉलरशिपच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही समोर यायचंय. तुम्ही जे अतिशय चांगल्या प्रकारचं यश मिळवलंय खरोखरच आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणारे यश आहे.
पहिला दिवस असल्यामुळे सर्व विद्यार्थी आज आनंदात आहेत आणि त्यातून सर्व विद्यार्थ्यांना छान जीवन भेटणार आहे. तर सगळे विद्यार्थी असे प्रत्येक वर्षी सर्व संघटनेचे उपस्थित आहेत. आणि शाळेची शैक्षणिक वाटचाल अत्यंत शिक्षणाकडे मोठ्या चाललेली आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाटचालीसाठी रोज येण्यासाठी शुभेच्छा. मार्गदर्शक गंभीर व्यक्तिमत्व दत्ताभाऊ खाते आपल्या सर्वांना पुन्हा काही ठिकाणी शुभेच्छा देत आहे. प्रॉब्लेम चौकशी पाहिजे एवढ्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलेला आहे. तर तुम्हाला दुसरा मी तुम्हाला सांगत आहे की पहिला दुसरा तिसरा जो तुम्ही नंबर काढून त्यांना एक ठराविक बक्षीस माझ्याकडून राहील. अभ्यास करावा आणि आपला नंबर कसा येईल त्यासाठी प्रयत्न करावा. एवढंच मी सांगतो. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून सतत तुमच्यासाठी धडपडणारे आपले दत्ताभाऊ आणि तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी म्हणून ह्या बक्षिसांचे निश्चितपणानं तुम्हाला एक संधी निर्माण करून देतात. ती पण आजही त्यांनी आपणासमोर दिलेली आहे. त्याबद्दल मी व्यक्तीच्या शाळेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर एक दोन मुद्दे सांगायचे राहिले की म्हणून आदर्श शाळा या उपक्रमामध्ये गेल्या वर्षीपासून समाविष्ट झालेले आहे. आपण गत वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव शाळेच्या माध्यमासाठी सुधारण्यासाठी पाठवलेले आहेत. यापैकी आपण बहुमान असं मार्गदर्शन केलं. त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली. त्याबद्दल शाळेच्या वतीनं आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचबरोबर सर्व पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर आपल्या शाळेचे शिक्षक वृंद या सर्वांचं शाळेच्या वतीनं खूप खूप असा आभार व्यक्त करतो. आणि आजचा आपला हा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केला असे जाहीर करून आपण या ठिकाणी आता थांबूया. धन्यवाद. मंडळी, अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस आनंद आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. आपल्याही शालेय जीवनातील काही आठवणी आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि हो, चॅनल